आपण बघत आहात आवाज कसमादेचा। गुजरातमधील गिरनार पर्वतावरील अंबाजी मंदिराकडे जाणाऱ्या यात्रेदरम्यान अत्यंत दुर्दैवी घटना घडली। मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर अवघ्या 50 पायऱ्या चढल्यानंतर 12 वर्षीय मुलावर सिंहाने हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेल्याने त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने अंबाजी मंदिराकडे जाणारा नवीन पायऱ्यांचा मार्ग पुढील आदेशापर्यंत बंद केला आहे। मृत मुलाचे नाव मयूर चव्हाण, वय 12 वर्ष असून तो गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील मोडास गावचा रहिवासी होता। मयूर आपल्या कुटुंबासह अंबाजी मंदिराच्या दर्शनासाठी गिरनार येथे आला होता। प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे सुमारे 5:45 वाजता 50 ते 60 भाविक मंदिराकडे निघाले होते। मुख्य प्रवेशद्वारापासून अवघ्या 50 पायऱ्या चढल्यानंतर अचानक अंधारातून सिंह बाहेर आला आणि मयूरवर मागून झडप घातली। सिंहाने मुलाचा हात पकडून त्याला जंगलाच्या दिशेने ओढून नेले। उपस्थित भाविकांनी मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र सिंह काही क्षणात जंगलात अदृश्य झाला। घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पोलीस, ट्रॅकर्स आणि पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले। मोठ्या शोध मोहिमेनंतर जंगलातून मुलाचे बूट, कपडे आणि काही अवशेष सापडले। त्यानंतर वन विभागाने संशयित सिंहाला पकडले। पशुवैद्यकीय तपासणी दरम्यान सिंहाने उलटी केली असून त्यामध्ये मानवी शरीराचे अवशेष आढळल्याने प्राथमिक तपासात हल्ला याच सिंहाने केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। घटनेनंतर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेचा विचार करून अंबाजी मंदिराकडे जाणारा नवीन पायऱ्यांचा मार्ग तात्पुरता बंद केला असून पर्यायी जुन्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले आहे। परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असून वन विभागाने पिंजरे लावून गस्त वाढवली आहे। वन विभागाच्या माहितीनुसार गिरनारच्या अंबाजी मंदिराच्या यात्रेदरम्यान भाविकावर सिंहाने हल्ला केल्याची ही पहिली घटना असल्याचे सांगितले जात आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसापासून संबंधित सिंह मंदिराकडे जाणाऱ्या मार्गाजवळ दिसत होता। या घटनेमुळे गिरनार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून भाविकांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।